रोहन आणि राजू सलामीची जोडी मैदानावरती. सचिनचा पहिला बॉल, पहिला चेंडू इथे मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळतोय. डिक्लेअर स्वरूपात एक धाव मिळेल. प्रभादेवी पावसाळी क्रिकेटचं स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय प्रभादेवी प्रॅक्टिस बॉयच्या वतीने. वेगवान बॉल होता यावेळेला सचिनचा. बीट करतायत फलंदाजाला. आणखीन एक डॉट बॉल. पहिल्या बॉलवर सिंगल. इथे मात्र आणखीन एक निर्धाव चेंडू हाताळला जातोय. ओव्हर नंबर 1 मध्ये सचिन गोलंदाजी करतोय. ओव्हर 40. वन सोल्युशन नवी मुंबई आणि अपना पॅकर्स बँड्रा. वन सोल्युशन नवी मुंबईने टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारला. अतिरिक्त धाव इथे मात्र घोषित केली जाते. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून कळवला गेलाय. पुन्हा एकदा चांगला बॉल. विकेट किपर मात्र दत्ता त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत मात्र त्या ठिकाणी थोडंसं फंबल झाले. लेग बाईटचा इशारा इथे मात्र पंचांकडून कळवला गेलाय. यावेळेला मनगटी फटका केला गेलाय चोरट्या धावेच्या प्रयत्नात आणि अगदी सहजतेने मात्र यावेळेला एक सिंगल धाव पूर्ण केली जाते. चार धावा स्कोरबोर्ड वरती. हो, चांगला वेग पाहायला मिळाला पुन्हा एकदा सचिन कडून. अपील केली ती अपील मात्र फेटाळून लावली आहे पंचांनी. स्ट्राइक वरती रोहन आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंडला राजू आहेत. शेवटचा चेंडू मात्र आता शिल्लक राहिलाय. चांगला बॉल. परत एकदा यॉर्कर लेंथ होता. बॅट आपटायला लावली आहे त्या ठिकाणी मात्र डॉट बॉलने समाप्ती होतीये पहिल्या षटकाची. आणि एक षटका अखेरीस संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर धावा झाल्या त्या 4. फक्त 4 धावा पहिल्या षटकातून खर्च केल्या गोलंदाज सचिनने. इकॉनॉमिकल ओव्हर कंजूस गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. बॉलिंग साठी अली आलेत. यावेळेला सुरुवात अलीची डॉट बॉलने होते. दुसरं षटक मात्र सुरुवात झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. शॉर्ट मिड विकेट मध्ये मात्र हा बॉल जाईल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर विकेट किपरने मात्र बॉल सोपवला. यष्टी रक्षकाकडून सरळ जातो तो शॉर्ट मिड विकेट कडे. मिड विकेट फिल्डर कडून अलीकडे कोलाट टाकला. यावेळेला पुन्हा एकदा जबरदस्त बॉल, परंतु नो बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. यॉर्कर लेन चेंडू होता. ओव्हर स्टेपिंग झाली आहे त्या ठिकाणी आणि ओव्हर स्टेपिंग साठी मात्र नो बॉलचा इशारा. त्यावेळेला व्हाईट बॉल. या अगोदर नो बॉल. त्यावर एक धाव धावून काढली गेली. 3 एक्स्ट्रा रन्स इथे मात्र येत आहेत. एकंदरीत 7 धावा स्कोरबोर्ड वरती आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकातून फक्त 4 धावा सचिनने खर्च केल्या. अली मात्र थोडीशी दिशाहीन गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. या अगोदर ओव्हर स्टेपिंगची चुकी केली. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव येते. पुन्हा एकदा पंच रमाकांत पवार सर स्ट्रेट अंपायरच्या भूमिकेत
फ्री हिटचा जो बॉल आहे तो कंटिन्यू असणार आहे. नो बॉल नंतर फ्री हिटच्या बॉल अगोदर 2 वाईट बॉल हाताळले गेले ते अलीकडून. राईट आर्म राऊंड विकेट. आणि या वेळेला चांगला बॉल मिडल ऑफ द स्टंप वरती. पिचिंग मात्र थोडीशी बाहेर होती, परंतु हा फ्री हिटचा बॉल होता. तसं बघायला गेलं तर अपील केली, परंतु ती अपील पंचांना फेटाळावीच लागली, कारण फ्री हिटचा बॉल होता. आणि हा फ्री हिटचा बॉल असल्या कारणानं मात्र पंचांनी कोणता निर्णय कळवलेला नाहीये. 2 वाईट बॉल तिथे हाताळले गेले, त्यानंतर परत एकदा एक डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत बॉल जर आपण पाहिले तर या ओव्हर मधले फक्त 2च पूर्ण झालेत. खोलात टाकला, या वेळेला खोदून काढला फटका. रोहन आणि राजूची जोडी चपळाईनं मात्र धावांचा प्रयत्न तिकडे करत असताना थ्रो मात्र यष्टीरक्षकाच्या दिशेने. दत्ता आहेत यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. दुहेरी धावेनंतर संघाच्या धावसंख्येचा आकडा मात्र पुढे सरकतोय, तो डबल डिजिट मध्ये. पहिला दुहेरी अंक स्कोरबोर्ड वरती 10 धावा. पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राईव्ह केलेला फटका डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट केलेल्या फटक्यावरती दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र एकाच धावेवर समाधानी राहावं लागेल. 4 चेंडू पूर्ण होत आहेत, 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक 2 सध्या सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. ओपनिंग पेअर, त्यामधून राजू आता स्ट्राईकवर अलीच्या बॉलसाठी. स्टेप आउट झाले, या वेळेला 2 पावलं पुढे आले आणि समोरच्या दिशेने हल्ला केला. सडक पे कडक. राजूच्या बॅटमधून एक खणखणीत षटकार. ऑन साइडला राजूच्या बॅटमधून या वेळेला पॉवरफुल फटका येतोय. आणखीन एक षटकार. शेवटच्या 2 चेंडू मध्ये 2 षटकार, 1 डझन धावा आल्यात आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 23 या धावसंख्येवर. पहिल्या षटकात अवघ्या 4 आणि दुसऱ्या षटकातून तब्बल 19. 2 ओव्हर 23 धावा. सचिन आलेत पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. या वेळेला वेगवान बॉल आणि पंचांनी आपलं एक बोट आसमांताकडे उंचावलंय आणि माघारी परतावं लागेल इथे मात्र फलंदाजाला. अगदी विकेट टू विकेट गोलंदाजी सचिन कडून आणि या वेळेला मात्र माघारी परतावा लागेल रोहनला. पहिला विकेट, पहिला धक्का लागतोय तो मात्र आपला पॅकर्स बँड्रा टीमला. एक नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळते सचिन कडून. लाईन आणि लेंथ वरती खूप चांगला कंट्रोल. आणि बॅटिंग साठी आलेत मात्र मयूर. चांगला फटका तिकडे मयूरच्या बॅटमधून आला. ऑन साइडला खेळलेल्या फटक्यावरती मात्र एकाच धावेवर समाधान राहावं लागेल ते मयूरला. पुन्हा एकदा पावसाचं चिन्ह दिसून येते. सकाळी थोडासा पाऊस पडला, पुन्हा एकदा मात्र पावसाचं चिन्ह दिसून येते आता मैदानावरती.
2 चेंडू आणि 24 धावा. हा तिसरा चेंडू सचिनच्या ओव्हर मधला. विकेट, सिंगल आणि त्यानंतर निर्धाव चेंडू. इथे मात्र मला वाटतं हा डाऊन द लेग साइड जाणारा बॉल आहे. व्हाईट बॉलचा इशारा येईल सचिनच्या या बॉलसाठी. पंच नासिर शेख सर आपले दोन्ही हात जमिनीला समांतर करतायत. अतिरिक्त धावेची घोषणा करतायत. एक्स्ट्रा रन्स येत आहेत टीमच्या खात्यामध्ये. या वेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये मात्र पुन्हा एकदा राजूच्या बॅट मधून खेळला गेलेला फटका. पहिली रन वेगाने घेतली आहे आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र होते. 2 धावा पूर्ण केल्या आहेत. थ्रो विकेट किपर एंड कडे. या वेळेला पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न असणार आहे. राजू आहे त्या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने पुन्हा एकदा माघारी येत असताना 2-2 धावा या वेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2-2 धावांचे हे जे फटके आहेत ते खूप महत्वाचे राहिलेत या मैदानावरती. सध्या स्कोर जर आपण पाहिला तर 29 धावा. आतापर्यंत 6 धावा सचिनने खर्च केलेत. 2 ओव्हर नंतर धावसंख्या होती 23. सचिनच्या ओव्हर मधले आतापर्यंत 5 चेंडू पूर्ण झालेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे 29. या वेळेला वेगवान बॉल होता. पुन्हा एकदा मात्र बीट केलं राजूला सचिनने. डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती होते. 6 धावा या षटकातून आल्या आणि धावसंख्या झाली 3 ओव्हर नंतर 1 गडी बाद 29 धावा. अपना पॅकर्स बँड्रा. गोलंदाजीसाठी दत्ता. पहिला चेंडू या वेळेला स्लोअर वन होता. लेग स्टिकच्या खूपच जास्त बाहेर सोडून दिला होता सचिनने. या वेळेला मात्र मयूर दत्ताच्या पहिल्या बॉल साठी स्ट्राईक वरती होते. सोडून दिलेला बॉल. अतिरिक्त धावा आणि 30 धावा मात्र पूर्ण होत आहेत टीमच्या. अपना पॅकर्स बँड्रा विरुद्ध वन सोल्युशन नवी मुंबई. पुन्हा व्हाईट बॉल. चांगला स्ट्रोक या वेळेला समोर. एकाच धाबेवर थांबावं लागेल मयूरला. चांगला थ्रो पाहायला मिळतोय लॉंग ऑन वरून.
पुढचा बॉल, फ्लाइटेड डिलिव्हरी हाताळली गेली होती. व्हेरिएशनचा प्रयत्न आहे, परंतु पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा तिकडे मात्र दत्ताच्या बॉलसाठी. पंच रमाकांत पवार सरांकडून एकच बॉल पूर्ण करू शकले दत्ता. 3 व्हाईट बॉल हाताळलेत. पुन्हा एकदा मात्र हा चांगला चेंडू होता. चांगलं व्हेरिएशन मात्र मगासपासून प्रयत्न करतायत करण्याचा, परंतु यावेळेला यश मिळालं. बॅटची इनसाइड एज घेतोय बॉल, मात्र स्लिप मध्येही एक फिल्डर सजवलाय. डॉट बॉल. पुन्हा एकदा फ्लाइटेड डिलिव्हरी, पुन्हा एकदा मात्र एक बॅक ऑफ द हँड रिलीज केलेला बॉल स्लोअर वन येतोय. या वेळेला वेगवान चेंडू, फास्टर वन हाताळला होता आणि त्यावरती हल्ला. राजूच्या बॅट मधून आणखीन एक षटकार येईल या बॉलवर. 6 धावा, सिक्सर. आणि धावसंख्या झाली ती 39 धावा. यावेळेला पुन्हा एकदा स्लोअर वन लेग ब्रेक पाहायला मिळाला. फसवलं फलंदाजाला. बीट झालेत राजू या बॉलवरती. यावेळेला कॅच होईल का पाहूया. आणि अशा पद्धतीने मात्र राजूची विकेट मिळाली दत्ताला. बॅकफुटवर जाऊन केलेला फटका. काय जबरदस्त बॉलिंग टाकली. पहिल्या बॉल साठी मात्र 3 वाईट बॉल हाताळले गेले, परंतु त्यानंतर आपण जर पाहिलं तर फक्त एक षटकार खर्च केला. त्या व्यतिरिक्त कोणती धाव नाहीये. टोटल एकंदरीत आपण जर पाहिलं तर 10 धावा या षटकातून आलेत आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 4 षटकांखेरीज 39 धावांवरती. बॅटिंग साठी येत आहेत फिरोज. फुल टॉस बॉल मिथुनच्या पहिल्या बॉलवरती आणि 4 धावा. मिथुनच्या पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला गेला आणि त्या षटकारासोबत आता संघाच्या धावसंख्येचा आकडा 45 वर जाऊन पोहोचेल. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा. स्ट्राइक वरती मात्र आपल्याला पाहायला मिळतोय मयूर. आणि या वेळेला कव्हर्सला फिल्डर येतोय चेंडू खाली आणि सोपा कॅच मयूर याचा. विकेटचा पतन. पहिला बॉल षटकार आणि दुसऱ्या बॉलवरती विकेट. चौकार. पहिला बॉल चौकार आणि त्यानंतर विकेट. धावसंख्या आपण जर पाहिली तर 43 धावा. मयूरची जागा घेण्यासाठी मात्र मैदानावरती जॉन येत आहेत.
जॉन आलेत बॅटिंगला. ऑन साइडला डीप मिड विकेट मध्ये बॉल जाताना आपल्याला पाहायला मिळतो जॉनचा हा फटका. यावेळेला फिरोजचा स्ट्रोक जातोय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. फिल्डर तिकडे आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थ्रो स्ट्रायकिंग यांच्या दिशेने. यावेळेला मात्र आणखी एक निर्धाव चेंडू येतोय तो चेतनच्या ओव्हर मधला. धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाहीये. बघूया कितपत मजल गाठली जाते, कितपत मजल मारली जाते अपना पॅकर्स बँड्रा टीम कडून. शेवटचा बॉल आहे 46 46 धावा. आणि समोर शेवटचा बॉल आणि फिरोजच्या बॅट मधून बॉल सरळ सिद्धिविनायक मेट्रो स्टेशन वरती. आणि 52 धावा स्कोर कार्ड वर. 53 धावांची आवश्यकता असेल वन सोल्युशन नवी मुंबईला.
सुस्वागतम. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 16 धावा पहिल्या ओव्हर दरम्यान आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलिंग मार्क वरती आपण जर पाहिलं तर पहिलं षटक हाताळलं गेलं होतं ते अय्यूबच्या माध्यमातून आणि अय्यूबच्या पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र अली आणि सचिनच्या जोडीने काय धमाकेदार सुरुवात करून दिली आहे. अवघ्या 53 धावांचा पाठलाग या मैदानावरती काही मोठा नाहीये आणि जिथे मात्र पहिल्याच ओव्हरमधून 16 धावा आल्यात तर ज्या पद्धतीने हा सुरुवात षटकाचा खेळ आपण पाहिलाय तर असं वाटतं की 53 धावा या खूप सोप्या आहेत या दोन फलंदाजांसाठी. एका बाजूला अली आणि दुसऱ्या बाजूला सचिन. सचिनने एक इकॉनॉमिकल गोलंदाजी तर केलीच आहे, कंजूस गोलंदाजी तर केलीच आहे, परंतु त्यातल्या त्यात आपण जर पाहिलं तर जबरदस्त स्ट्रोक्सही त्याच्या बॅटमधून आलेले आतापर्यंत आपण पाहिले. मनोज आलेत बॉलिंग मार्क वरती. डावखुरे आताचे गोलंदाज लेफ्टी फिरकी गोलंदाज. स्ट्राइक वरती अली असतील. आणि आणखीन एका फटक्यासोबत पाहूया काय घडतंय. फिरोज त्या ठिकाणी आणि मिस्टेक केली आहे, चुकी होती आहे. झेल सोडलाय अलीचा, मिळतंय जीवनदान अलीला. स्ट्राइक रोटेट होते आणि स्ट्राइक रोटेट सोबत सचिन येतोय स्ट्राइक वरती पुन्हा एकदा. मनोजचा दुसरा बॉल. यावेळेला आडव्या बॅटने घेतलाय बॅटच्या स्लॉट मध्ये आणि पाठवलंय प्लॉटच्या बाहेर या बॉलला. आणखीन एक लांबलचक सिक्सर येतो सचिनच्या बॅटमधून. नावाला साजेशी खेळी करताना ओव्हर 40चा हा दुसरा सामना. पहिल्या सामन्यातून विजेता ठरलेला संघ आणि या मॅचचा विजेता संघ अर्थात एकविरा स्पोर्ट्स क्लब वसई आणि या दोन टीम मधून जो कोणी विजेता ठरेल त्यांच्यामध्ये मॅच असेल. षटकार येतोय सचिनच्या बॅटमधून. यावेळेला मात्र सेन्सिबल क्रिकेट. ड्राईव्ह केलं चेंडूला कव्हर पॉइंटच्या दिशेला. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक आहेत मयूर. मयूरचा थ्रो मात्र स्ट्रोक आपण जर पाहिला तर एक रॉकेट थ्रो करायचा प्रयत्न. फ्लॅट थ्रो आला. यावेळेला फिरकी चांगली होती. यष्टी रक्षकाच्या भूमिकेत आपण जर पाहिलं तर खूप चांगली कामगिरी. फुलटॉस बॉल होता. फटका मात्र फसलेला दिसतोय. फिल्डर तिकडे पोहोचेल का. राजू आले बॉलवर. झेल होतच नाहीये परंतु रनआउटची संधी ती सुद्धा हातातून घालवलेली आहे. शेवटचा बॉल आणि टीमचा स्कोर मात्र 27 धावसंख्येवर. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. एक्स्ट्रा रन्स मिळत आहेत परंतु हा निर्णय माघारी घेतलाय कारण सचिनने एक चांगली खेळाडू वृत्ती दाखवली आहे. (27) 27 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. अजून 26 धावांची आवश्यकता 18 बॉल मध्ये.
बॉलिंग मार्क वरती गांधी येतील. 18 बॉल आणि 26 धावांची आवश्यकता. अली आणि अली सोबत मात्र सचिन, दोन्ही फलंदाजांना एक एक जीवनदान मिळालेलं आहे. यावेळेला यॉर्कर लेंथ बॉल होता. अली मात्र त्या ठिकाणी खोदून काढण्याच्या प्रयत्नामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. गांधीच्या पहिल्या बॉलसाठी मात्र रन येत नाहीये. पुन्हा एकदा मात्र त्याच दिशेला बॉल जातोय. फिल्डर आहेत, रन मिळणार नाहीये. दोन्ही वेळेला डॉट बॉल. दोन डॉट बॉल आलेत. 16 बॉल आणि 26 धावांची आवश्यकता. वेगवान बॉल. पुन्हा एकदा गांधी मात्र मॅच मध्ये कमबॅक करून देतोय आपल्या टीमला. 3 सलग डॉट बॉल. अलीला बीट केलं जातंय गांधीच्या या गोलंदाजीमध्ये. 15 बॉल 26 रन. यावेळेला खोलात टाकलेला बॉल समोर केलाय. राजू येत आहे त्या ठिकाणी. चांगला प्रयत्न, परंतु बॉल पाठीमागे निघून गेला आणि धावा मिळाल्या 4 आणि आला हा चौकार. चार चेंडू 31 धावा. तिसरी ओव्हर. 5वा बॉल. पुन्हा एकदा मात्र कमबॅक होतोय गांधीचा. जबरदस्त बॉल. 5 चेंडू आणि 4च धावा खर्च केल्यात. एकमेव चौकार आलाय. त्रेपन्न धावांचा पाठलाग. गांधीची जबरदस्त बॉलिंग. यावेळेला हाफ ट्रॅकर होता. बॉल मात्र डिक्लेअर मध्ये जातोय. 6 चेंडू मध्ये 5 धावा आल्यात आणि धावसंख्या झाली 3 ओव्हर नंतर 32 धावा. अजून 21 धावांची आवश्यकता उर्वरित 12 चेंडू मध्ये. बारा चेंडू 21 धावा. बॉलिंग मार्क वरती बाबू.
हो चांगला बॉल या वेळेला बीट झालेत सचिन. या वेळेला जबरदस्त स्ट्रोक केलाय पॉइंटच्या डोक्यावरून. एक क्लासिकल दर्जा सचिनच्या बॅटमधून एक दर्जेदार सिक्सर. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 39. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. 2 बॉल झालेत, 7 धावा आल्यात. खोलात टाकलेला बॉल या वेळेला ऑन ड्राईव्ह. पुन्हा एकदा मात्र डीप स्क्वेअर लेग कडे बॉल जातोय. सचिन दुसऱ्या धावेसाठी धाव घेतोय. स्ट्राईक कडे थ्रो केला जाईल का? सचिन आणि अली, अली आणि सचिन. येस येस नो नो सुरू आहे दोघांमध्ये. हो चांगला बॉल परंतु एक सेन्सिबल क्रिकेट पुन्हा एकदा सचिन कडून खेळलं जाते. चोरट्या धावेच्या प्रयत्नामध्ये मयूर आलेत बॉल वरती. चार बॉल झालेत या ओव्हर मधले. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. संघाचा धावसंख्येचा आकडा 43 वर पोहोचलाय. 10 धावा फक्त गरजेच्या आहेत. 8 बॉल शिल्लक. या वेळेला अपील केली आणि अपील फेटाळून लावली आहे. सचिनला माघारी परतावं लागेल. विकेटचं होईल पतन. लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात, पायचीतच्या स्वरूपात सचिनचा खेळ मात्र समाप्त होईल. पहिला विकेट गमावला जातो वन सोल्युशन नवी मुंबई टीम कडून. सचिन बाद. सात चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. माजीद आलाय बॅटिंगला. शेवटचा बॉल आहे या ओव्हरचा. 7 बॉल आणि 10 रनची गरज आहे. आणि या बॉलवरती मात्र रन घेण्याचा प्रयत्न होणार आहे. दगडातून, चिखलातून, मातीतून, पाण्यातून बॉलला अडवायचंय. 22चा इशारा पंचांकडून, परंतु रन मात्र महत्वाची आहे. 6 चेंडू आणि 9 धावांची आता गरज आहे. लास्ट 6 बॉल्स टू गो एंड 9 रन्स टू विन. 6 गेंदों में 9 रनों की आवश्यकता होगी यह मुकाबला जीतने के लिए. दोन मॅचेस पाहिल्या. 6 बॉल 10च्या. एकामध्ये टीमला हार पत्करावी लागली, एकामध्ये विजय झालेला आपण पाहिला.
आता पुन्हा एकदा 6 बॉल 9 वर मॅच आली आहे आणि हा ओव्हर 40 चा सामना आहे. बॉलिंग मार्क वरती गांधी, मगाशी फक्त 5 रनची ओव्हर हाताळली आहे गांधीने. पहिला बॉल वेगवान होता, डिक्लेअर नाहीये या वेळेला कारण पडद्यावरती बॉल लागलाय. 5 चेंडू आणि 9 धावा. आणि या वेळेला लॉंग ऑनच्या दिशेने बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार माजिदच्या बॅट मधून. 4 बॉल आणि आता 3 रनची गरज आहे. आणि अशा पद्धतीने सामना संपेल का? तर होय, बॉल रस्त्यावरती गेलाय. 2 बॉल 2 षटकारांसोबत हा सामना जिंकलाय वन सोल्युशन नवी मुंबई टीमने. वेल डन, वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन्स टीम वन सोल्युशन नवी मुंबई. आणि या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच नन अदर दॅन सचिन. सचिनला विनंती आहे, सचिन आपण सामनावीराचा पुरस्कार घ्यायला यायचंय. तोशिक आपल्याला दिलं जात आहे. अजय स्पोर्ट्सचे हे ब्रँडेड टी शर्ट ते परिधान करून आपण नेक्स्ट मॅच मध्ये खेळायचंय. चला पुढील मॅचचा टॉस करून घेऊया. चला दोन्ही टीमचे कॅप्टन यायचंय. एकविरा स्पोर्ट्स वसई आणि वन सोल्युशन नवी मुंबई.